माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 14. पाठाचं नाव आहे बचतीचे महत्त्व. एक छोटेसे गाव होते. त्या खेडेगावात एक अत्यंत गरीब कुटुंब राहत होते. त्या गरीब कुटुंबात शिवा नावाचा मुलगा राहत होता. पुढे त्यांचे सरस्वती नावाच्या मुलीशी लग्न झाले. कालांतराने त्यांना 2 अपत्ये झाले, सुरेश आणि मालुताई ही त्यांची नावे. शिवा खेडोपाडी मसाला विकायचे, सरस्वती ह्या शेतमजुरी करायच्या. कुटुंब छोटे, सुख मोठे असे त्यांचे विचार होते. मुलीला 10वी पर्यंत शिक्षण दिले. नंतर मुलीचे लग्न झाले. मुलाला D.Edला प्रवेश मिळाला होता, पण परिस्थिती फारच बिकट होती. तरीही मिळेल ते काम करून सुरेश शिकत होते, कारण मनात जिद्द आणि डोळ्यात यशस्वी होण्याचे स्वप्न होते. सुरेश यांना पुस्तके विकत घेऊन वाचणे अशक्यच होते. वाचनाची प्रचंड आवड होती, पण जिथे शाळेचीच पुस्तके विकत घ्यायला पैसे नाहीत, तेथे इतर पुस्तके कशी घेणार? म्हणून इतर मित्र झोपले की त्यांच्या पुस्तकांचे वाचन करून अभ्यास करावा लागायचा. तिथे अवांतर वाचनासाठी पुस्तके मिळणे कठीणच होते. दिवसा मिळेल ते काम करणे, D.Edचे वर्ग करणे आणि रात्री मित्रांच्या पुस्तकांवरून अभ्यास करणे असा नित्यक्रम हा रोजचाच होता. दिवसामागून दिवस गेले. परिस्थितीचे चटके खात 2 वर्ष संपली. मुलगा D.Ed झाला, पण नोकरी लागली नाही. सुरेश हे मेहनती होते. त्यांनी गाव सोडले. ते जिल्ह्याच्या ठिकाणी आले. तिथे हॉटेलमधल्या मजुरीपासून ते वृत्तपत्रे विकण्यापर्यंत सर्व कामे केली. नंतर एका विश्रामगृहात कमी पगाराची नोकरी लागली. घरच्यांनी सुरेश यांचे शोभाताई यांच्याशी लग्न लावून दिले. नावच शोभा असल्याने घराची शोभा वाढली. त्याचवेळी एका वृत्तपत्रात बालवाडी शिक्षकाची जाहिरात आली. त्यांनी ताबडतोब अर्ज पाठविला. त्यांची निवड झाली व एका गावात त्यांना बालवाडी शिक्षकाची नोकरी मिळाली. सर्व खूप आनंदी झाले. ते आपली नोकरी टिकून राहावी म्हणून तळमळीने मुलांना शिकवू लागले. त्यांचा पहिला पगार म्हणून 90 रुपये त्यांना मिळाले. ते खूप खुश झाले. 1978 मध्ये 90 रुपये म्हणजे त्यांना पुरेसे होते. त्यांनी संसाराच्या सुखासाठी योजना आखल्या. पगारातून काटकसर करून 40 रुपयाची RD काढली. दरमहा पैसे भरणे सुरू झाले. त्यांच्या कुटुंबात मुलीने जन्म घेतला. मुलगी भाग्यवान निघाली. त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. ते खरे शिक्षक झाले, पण त्यांना परिस्थितीची जाणीव होती. आपल्याजवळ पैसा असेल तरच जगाला आपली ओळख होते, हे त्यांना अनुभवाने शिकविले होते. आता त्यांनी आपली बचत वाढवली. अर्धा पगार घर खर्च आणि अर्धा पगार बचत करायचा असे दोघांनीही ठरवले. वर्षामागून वर्षे गेली. त्यांची बचत वाढत गेली. पोस्टाची RD काढायची, 5 वर्षांसाठी दाम दुप्पट टाकायची असा क्रम सुरू होता. आपल्या बचतीमधून त्यांनी स्वतःचे घर घेतले. एक मोठी जागा, 10 एकर शेत घेतले. गाडी घेतली. मुलीचेही थाटामाटात लग्न केले. तिला स्वतःच्या पायावर उभे केले. नोकरीला लावले. सर्व खर्च हा बचतीमधूनच केला. कधीही कुणाकडून बचतीमुळे कर्ज काढण्याचे काम पडले नाही. म्हणूनच बचतीचे महत्त्व व फायदे ते सर्वांना सांगतात. बचत हा सुखी जीवनाचा आधार आहे. बचत करा, आनंदी राहा. त्यांनी आयुष्यात 3 गोष्टी पाळल्या. जेव्हाचे काम तेव्हा, वेळेला महत्त्व देणे आणि 3 जिथली वस्तू तिथे ठेवणे.